आमचं विमान सकाळी 7:30 वाजता बागडोगरला उतरलं. तेथून पुढच्या प्रवासासाठी बाबांनी जीपची व्यवस्था केलेलीच होती. पण तेथून निघण्यापूर्वी विमानतळावरील उपाहारगृहात आम्ही नाश्ता घ्यायला गेलो. तेथून गंगटोकला जायला किमान 6 तास लागणार होते. रस्ते जर खराब असतील तर याहूनही अधिक वेळ लागू शकतो. परंतु एप्रिलच्या मध्यचा काळ असल्यानं जोरदार पावसाला अजून सुरुवात झाली नव्हती. तेव्हा रस्ते चांगल्या अवस्थेत असण्याची शक्यता होती. मी ऑमलेट संपवलं आणि तळलेला मासा खायला सुरुवात करणार तोच विमानात पाहिलेला तो प्रवासी टेबलावरून उठून आमच्याकडे येताना दिसला. दात विचकत त्यानं विचारलं, तुम्ही कांग की दांग की गांग? माशाचा तुकडा माझ्या तोंडापासून काही इंच अंतरावर धरत मी त्याच्याकडे रोखून पाहू लागलो. या इसमाला म्हणायचं आहे तरी काय? कोणत्या भाषेत बोलतोय हा? की ही काही सांकेतिक भाषा आहे? फेलुदाच्या चेहऱ्यावर मात्र स्मित होतं. त्यानं तत्काळ उत्तर दिलं, आम्ही गांग आहोत. वा, छान. तुमच्याकडे जीप आहे का? म्हणजे असेल तर मी तुमच्यासोबत येऊ शकतो का? अर्थात भाड्यातला माझा हिस्सा मी देईनच. फेलुदा म्हणाला, अवश्य, तुमचं स्वागत आहे. अखेर मला कळलं की कांग म्हणजे कॉलिम्पॉंग, दांग म्हणजे दार्जिलिंग आणि गांग म्हणजे गंगटोक. हा अर्थ कळल्यावर मलाही हसू आलं. तो इसम म्हणाला, आभारी आहे. माझं नाव शशधर बोस. श्रीयुत बोस, तुम्हाला भेटून आनंद झाला. मी प्रदोष मित्तिर आणि हा माझा चुलत भाऊ तपेश. हॅलो तपेश, तुम्ही दोघं सुट्टी घालवायला आलात वाटतं इथं? होय. मला गंगटोक फार आवडतं. यापूर्वी तुम्ही तिथे गेला आहात का? नाही. तुम्ही कुठं उतरणार आहात? कुठेतरी आमची सोय केली आहे. मला वाटतं हॉटेलचं नाव आहे स्नो व्ह्यू. फेलुदानं उत्तर दिलं. त्यानं वेटरला बिल आणण्यासाठी खुणावलं आणि बोस यांच्यासमोर 4 मिनारचं पाकिट धरलं व स्वतः एक सिगरेट शिलकावली. मला गंगटोकची फार चांगली माहिती आहे. किंबहुना सबंध सिक्कीमभरच मी भरपूर भ्रमंती केली आहे. लाचेन, लाचुंग, नामचे, नथुला, तुम्ही कुठल्याही जागेचं नुसतं नाव घ्या, मी ते पाहिलेलं आहे. खरंच अत्यंत सुंदर प्रदेश आहे हा. अभूतपूर्व आणि अपूर्व निसर्ग आणि सारं काही अगदी शांत. इथे डोंगर आहेत, नद्या आहेत, फुलं फळबागाही आहेत. इथे स्वच्छ सूर्यप्रकाश आहे. पाऊस आणि धुकं सारं काही आहे. निसर्ग आपल्या वैभवाची उधळणच करत असतो. फक्त एकाच गोष्टींमुळे इथं परिपूर्ण स्वर्ग नाही. ती गोष्ट म्हणजे इथले रस्ते. इथले डोंगर अजून वाढत आहेत, म्हणजे याचा अर्थ तुलनेनं ते तरुण आहेत आणि त्यामुळं अस्वस्थ. तरुण पोरं कशी असतात तुम्हाला ठाऊकच आहे. म्हणजे या डोंगरात दरडी वगैरे कोसळतात असं म्हणायचं आहे का तुम्हाला? होय, कधी कधी फारच ताप होतो त्याचा. प्रवासात मध्येच तुम्हाला तुमचा रस्ता पूर्णपणे बंद झालाय असं आढळतं. मग खडकातून मार्ग काढावा लागतो. रस्त्याची पुनर्बांधणी करावी लागते. दगडधोंड्यांचा ढिगारा हटवावा लागतो. समस्यांना अंतच नसतो. पण इथल्या लष्कराच्या तुकड्या अत्यंत जागरूक व कार्यक्षम आहेत. काही का असेना अजून पावसाला सुरुवात झालेली नाही. तेव्हा आज काही अडचण येईल असं मला वाटत नाही. तुमची सोबत मिळाली म्हणून मला खूप आनंद झालाय. एकट्याने प्रवास करायला मलाही आवडत नाही. तुम्ही तुम्ही ही सुट्टी घालवायला आलात का इथं? हसत हसत बोस म्हणाले, ओह नाही, मी कामासाठी आलो इथं. तसं माझं काम खासच आहे. सुगंधी वनस्पतींचा मला शोध घ्यायचा आहे. तुमचा अत्तराचा कारखाना आहे की काय? हो, बरोबर आहे. माझी रसायनांची कंपनी आहे. इतर गोष्टींबरोबर आम्ही वनस्पतींमधून अर्क काढतो. आम्हाला हव्या असलेल्या काही वनस्पती सिक्कीममध्ये आहेत. त्या घ्यायला मी आलो आहे. माझ्या व्यवसायातील भागीदार आठवड्याभरापूर्वीच इथं आले आहेत. त्यांनी वनस्पतीशास्त्रात पदवी घेतली असून त्यांना अनेक वनस्पतींची माहिती आहे. त्यांच्याबरोबरच मी येणार होतो, पण माझ्या पुतण्याचं लग्न असल्यानं तिथं हजर राहण्यासाठी मला घाटशिला इथं जावं लागलं. काल रात्रीच मी कलकत्त्याला परतलो. फेलुदानं बिलचुक्त केलं. आम्ही आमचं सामान घेऊन जीपच्या दिशेनं चालू लागलो. बोस बरोबर होतेच. तुमचं कामाचं ठिकाण कुठलं? फेलुदानं विचारलं. मुंबई. या कंपनीला आता 20 वर्ष झालेत. मी 7 वर्षांपूर्वी या कंपनीत दाखल झालो. SS केमिकल्स, शिवकुमार शेलवणकर त्यांच्याच नावाची कंपनी आहे. आम्ही काही क्षणात निघालोच. आम्हाला बागडोगऱ्याहून सिलिगुडीला जायचं होतं. तिथून सेवक रोड पकडायचा होता
हा रस्ता डोंगरातून खालीवर वळणावळणानी जातो. तो आम्हाला शेवटी रेंगपोला घेऊन जाणार. तेथे पश्चिम बंगालची हद्द संपते व सिक्कीमची सुरू होते. रेंगपोला जाताना वाटेत तिस्ता नदीवरील एक मोठा पूल आम्हाला पार करावा लागला. पलीकडच्या बाजूला बाजारपेठ होती. तिचं नाव तिस्ता बाजार. आम्ही तिथे थोडा वेळ विश्रांतीसाठी थांबलो. तोवर सूर्य वर आला होता आणि थोडं उकडायलाही लागलं होतं. काय कोका कोला घेणार का? बोस यांनी विचारलं. आम्ही होकार देऊन जीपमधून खाली उतरलो. बोस म्हणाले, 2 वर्षांपूर्वी महापूर येऊन या सर्व भागाची पार वाताहत झाली होती. पुलासह सर्व इमारती व अन्य वास्तू नव्यानं बांधण्यात आल्या आहेत. माझा कोक संपेपर्यंत बोस यांनी लागोपाठ 2 कोक संपवले होते. आम्ही बाटल्या परत करायला गेलो तेव्हा शीतपेये विकणाऱ्या स्टॉलजवळ एक जीप उभी असलेली दिसली. तिच्याजवळ उभी असलेली काही माणसं जोरजोरानं बोलत होती. जीप दुसऱ्या बाजूनं आली होती व बहुधा सिलिगुडीकडे निघाली होती. अचानक आमच्या कानावर अपघात हा शब्द पडला. तेव्हा काय झालं हे विचारायला आम्ही त्यांच्याकडे गेलो. त्यांनी सांगितलं की आठवडाभरापूर्वी गंगटोकला मुसळधार पाऊस पडला. दरड कोसळण्याची मोठी दुर्घटना घडली नसली तरी एका डोंगरावरून एक मोठी शिळा गडगडत खाली आली आणि रस्त्यावरून जात असलेल्या जीपवर आदळली. जीपमधील प्रवासी ठार झाला. जीप 500 फूट खाली दरीत कोसळली. तिचा पार चक्काचूर झाला. या अपघातात ठार झालेल्या माणसाचं नाव त्यांना ठाऊक नव्हतं. फेलुदा म्हणाला, नियती, नाहीतर याला दुसरं काय म्हणणार. त्या माणसाचं मरण आलेलंच होतं. नाहीतर डोंगराची एक शिळा नेमकी त्याच्याच जीपवर येऊन का आदळली असती. असे अपघात फार दुर्मिळ असतात. 10 लाखाहून असा एखादाच अपघात, बोस म्हणाले. आम्ही परत जीपमध्ये जाऊन बसल्यावर बोस यांनी पुस्ती जोडली. जरा डोंगरावर लक्ष ठेवा हं. अर्थात फार काही काळजी घेता येत नाही. परंतु तिस्ता नदी ओलांडल्यावर आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य इतकं मंत्रमुग्ध करणारं होतं की मला त्या अपघाताचा विसरच पडला. रेंगपोतून जाताना एक पावसाची हलकीशी सर येऊन गेली. आम्ही 3000 फूट उंचीवर पोहोचलो तेव्हा खालच्या दरीतून धुकं वर येत होतं. हवेतील गारठ्यामुळे शिरशिरी आली. आम्ही थांबून सूटकेसमधील गरम कपडे काढले. बोस यांनी देखील आपल्या एअर इंडियाच्या बॅगेतून निळा पुलओव्हर काढून अंगात चढवला. धुक्यातून हळूहळू मला डोंगरातील घरांच्या कडा दिसू लागल्या. बरीचशी घरं चिनी शैलीतील होती. बोस म्हणाले, हां, पोहोचलो आपण. 5 तासांपेक्षा कमीच वेळ लागला. खरंच सुदैवी आहोत आपण. आमच्या समोरच गंगटोक शहर होतं. आमची जीप शहरातून जाऊ लागली. एक लष्करी छावणी मागे गेली. सुंदर चिमुकली घरं दिसू लागली. त्यांच्या लाकडी बाल्कनीमध्ये फुलांच्या कुंड्या होत्या. रंगीबेरंगी कपड्यातील स्त्री पुरुषांचे घोळके दिसू लागले. अखेर आम्ही स्नो व्ह्यू हॉटेलमध्ये पोहोचलो. रस्त्यावर जी माणसं दिसली ती केवळ सिक्कीममधील नव्हती, तर त्यातील बरेच नेपाळ, भूतान व तिबेटमधील होते हे मला उमजलं. आपण डाक बंगल्यात उतरणार आहोत असं बोस म्हणाले. तुम्ही काळजी करू नका, मी शोधून काढीन रस्ता. तुमचे आभार हां. आपण पुन्हा भेटणार निसंशय. अशा छोट्या ठिकाणी एकमेकांशी गाठ पडल्याशिवाय रोजचा दिवस जाणं कठीणच आहे. असं पहा की तुम्ही वगळता गंगटोकमध्ये आम्ही कोणाला ओळखत नाही. त्यामुळे काही अडचण येईल असं वाटत नाही. पण जर तुमची हरकत नसेल तर आज संध्याकाळी तुमच्या डाक बंगल्यावर येतो, फेलुदा म्हणाला. फारच छान. मी वाट पाहीन तुमची. गुड बाय. हात हलवून बोस धुक्यात दिसेनासे झाले.